थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? अहो मला काही कळतच नव्हतं दीपालीच्या आईला कसं थांबवायचं, पण तुम्ही आलात, त्यांच्याशी बोला, दीपालीच्या बाजूने स्टँड घेतला, त्यांना समजावलं, म्हणून फार बरं झालं. थँक्यू. तुला सवयच आहे का ग? हा, तू केलेल्या गोष्टींचं श्रेय दुसऱ्यांना देण्याची. मी काहीही केलं नाही, सगळं तूच केलंस. तू स्टँड घेतलास, मी फक्त तुला पाठिंबा दिला. या मामा या, ठेवा इकडे. हे काय सगळं? हा, विशेष काय नाही. काय मॅडम, तुम्ही पहिल्यांदाच आलाय त्या शाळेत, त्यामुळे स्टाफच्या वतीनं म्हणजे सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आम्ही छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. अहो कशाला एवढ्या फॉर्मॅलिटीज? नाही नाही, फॉर्मॅलिटी नाही आहे, हे त्यांचं प्रेम आहे. अक्षरा, स्टाफच्या वतीनं तूच मॅडमचं स्वागत कर. अहो सर, तुम्ही असताना मी कशाला? चालणार नाही, तूच करायला पाहिजेस. आम्हा सगळ्यांची इच्छा आहे तशी. बरं ठीक आहे. आई मॅडम, बरं वाटलं तुम्ही आलात, खरंच आनंद झाला. अहो तुम्ही एवढं बोलला असतात तरी चाललं असतं, हे सगळं करायची खरंच काही गरज नव्हती. अरे असं कसं मॅडम? अहो तुम्ही पहिल्याच दिवशी आमच्यासाठी एवढं करताय. लायब्ररीमध्ये नवीन पुस्तकं येणार, माझी खात्री आहे शाळेचे सगळे प्रलंबित प्रश्न आता सुटणार आहेत. नक्की. प्रश्न समोर आल्यानंतर तो सोडवायचा कसा, हाच विचार पहिल्यांदा मनात यायला हवा. शिक्षण आपल्याला हेच शिकवते की नाही, मी तेच केलं. आणि मला काय वाटतं माहितीये का, की आपण गरजू विद्यार्थ्यांना नुसतीच अशी मदत किती दिवस करणार, नाही का? त्यापेक्षा आपण असं करूया की आपण ना त्यांच्यासाठी एक वेगळा फंड तयार करूया आणि त्यातून मुलांना स्कॉलरशिप देऊया. हां, नाही, छान कल्पना आहे, करूया आपण असं. शाळा चालवणं म्हणजे ज्ञान पाजळणं नाही, त्यासाठी पैसा लागतो. आणि तो पैसा विद्यार्थ्यांच्या फी मधून मिळत नसल तर शिक्षकांच्या पगारातून घ्यावा लागल. आपण ना या शिष्यवृत्तीला एक नाव द्यायला हवं. काय नाव देऊया? अहो नाव काय, ही काय तुमच्या शेजारीच उभी आहे आमची सुनबाई, तिचं नाव देऊया शिष्यवृत्तीला. ही चांगली कल्पना आहे, आवडली मला.